अस्मदाचार्यपर्यन्त वन्दे गुरुपरम्परा आदिनाथञ्चमस्येन्द्रं गोलक्षं वैनिं तथा निवृत्तिज्ञानदेवं च योगं वन्दे मुहुर्मुहुः। नत्वा सरस्वती देवीं शुद्धां पुण्यां करोम्यं पाणिनीय प्रवेशाय लघुसिद्धान्तकौमुदीं ज्ञानेशं ज्ञानदेवं च एकनाथं तथैव च तुकारां वन्दे वारकरी परम्परा आदिनाथसमारम्भां विद्याधराजमध्यमां आदिनाथं च मत्स्येन्द्रं गोरक्षं वैनिं तथा निवृत्तिं ज्ञानदेवं च योगं वन्दे मुहुर्मुहुः। श्री वरदराजाचार्य द्वारा सिद्धांत कौमुदीचा आपला विचार सुरू असताना लघु सिद्धांत कौमुदीमध्ये युष्मद आणि अस्मद या दोन सर्वनामांचा विचार आपला सुरू होता। तर बोला आता सगळे सर्वनाम त्याचे जे काही विकल्पाने होणारे रूप आहेत ते आज आपल्याला पूर्णतः पाहायचे, कारण की आज पाठ होत आहे ना। तर बोला युष्मद पंचमी मे आवयो नव अस्माकं षष्ठी मयि आवयो अस्मासु सप्तमी। या प्रकारे आपले युष्मद आणि अस्मदचे विचार पाहिले। त्यानंतर तुम्हाला एक सांगितलं काय की आता डबल जे द्वितीय रूप झालेले आहेत ते द्वितीय रूप या रूपांचा प्रयोग कधी करायचा, तर त्यापैकी पहिलं सूत्र आलं युष्मद अस्मद षष्ठी चतुर्थी द्वितीयास्तयोर वान्नाव। काय युष्मद अस्मद षष्ठी चतुर्थी द्वितीयास्तयोर युष्मद अस्मद षष्ठी चतुर्थी द्वितीयास्तयोर वान्नाव। 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 काय सांगितलं की पदाच्या अगोदर असलेले एखाद्या पदाच्या पुढे असलेले षष्ठी चतुर्थी द्वितीय है ना, षष्ठी चतुर्थी आणि द्वितीय यांनी युक्त जे यांच्या द्विवचनांनी युक्त असेल तर त्यांच्या ठिकाणी काय आदेश होतो, वाम आणि नव आदेश होतो। आता हे झालं हे कधीही द्वितीयचा झाला। आता राहिली प्रथम आणि बहुवचन, ते एकवचन आणि द्वितीय नाही, द्विवचन आणि द्विवचन झालं। आता एकवचन बहुवचनाविषयी विचार राहिला आहे, तर बहुवचनाविषयी अगोदर आता बहुवचनस्य वसनसह बहुवचनस्य वसनसह बहुवचनस्य वसनसह बहुवचनस्य वसनसह पुढे बहुवचनस्य वसनसह बहुवचनस्य वसनसह तोच अर्थ जसा पहिला लिहिलाय ना तसाच लिहायचा। मी आता तुम्ही किती कोणी काय काय श्लोक बनवले हे पाहणार आहे। हो काल परवा सांगितलं बहुवचनस्य वसनसह बहुवचनस्य वसनसह बहुवचनस्य वसनसह बहुवचनस्य वसनसह बहुवचनस्य वसनसह बहुवचनस्य वसनसह पदा पुढे
वरचा जो अर्थ आहे तोच खाली येणार माझ्या वृत्ती देण्याच्या मध्ये सगळा पदापुढे व पादाच्या आरंभी पदापुढे व पादाच्या आरंभी स्थित नाही पदापुढे व पादाच्या आरंभी स्थित नाही पदापुढे व पादाच्या आरंभी स्थित नाही अशा पदापुढे व पादाच्या आरंभी स्थित नाही अशा झालं ना द्वितीय आता उलट झालं का षष्ठी चतुर्थी ना खलन झालं अगोदर षष्ठी चतुर्थी आणि द्वितीयेने षष्ठी चतुर्थी आणि द्वितीयेच्या बहुवचनाने युक्त असलेल्या आणि द्वितीयेच्या बहुवचनाने युक्त असलेल्या युष्मद् व अस्मदच्या ठिकाणी युष्मद् आणि अस्मदच्या ठिकाणी काय हो युष्मद् आणि अस्मदच्या ठिकाणी आता वस आणि नस आदेश हो वस आणि नस नस आल्यानंतर वस आणि नस आदेश होतो आता लक्षात ठेवायचं आता काय कुठे असावं पदाच्या आरंभी नसावा एखाद्या पादाच्या आरंभी नसावा आणि एखाद्या पदाच्या शब्दाच्या पुढे असलेले बहु षष्ठी चतुर्थी द्वितीय आणि युक्त असे युष्मद् आणि अस्मदच्या ठिकाणी काय वस आणि नस आदेश वस आणि नस आदेश होत आता पहा जसं म्हणजे कोणाकोणाच्या ठिकाणी अस्माकम अस्मभ्यम आणि अस्मा युष्माकम युष्मभ्यम आणि युष्मान यांच्या ठिकाणी काय आदेश होणार आहे वस युष्मच्या ठिकाणी काय होणार वस आणि अस्मच्या ठिकाणी लक्षात येतोय ना का म्हणजे युष्मभ्यम युष्माकम आणि युष्मान यांच्या ठिकाणी काय होणार आहे वस वस अस्माकम आणि अस्मान अस्मभ्यम आणि अस्मान यांच्या ठिकाणी काय होणार आहे ठीक ना बर आता हे लक्षात ठेवायचं बर आता जर प्रथमाचं काय नाही सांगितलं बहुवचनात ते द्विवचनात सांगितलं बहुवचनात सांगितलं मग एकवचनात काय होईल त्याच्याकरता सूत्र आहे ते पहा ते मया एकवचनस्य अरे यांचे उदाहरण शिकवतो ना उदाहरण एकही नाही दिलं बघा आपलं शिकवत चाललंय मी बर आता इकडे लक्ष द्या समजा मी काय म्हटलं समर्थ तुम्ही लक्ष द्यायचं काय करायचं एषः आवयोः पुत्रः अस्ति एषः आवयोः पुत्रः अस्ति अर्थ काय झाला हा दोघांचा मुलगा आहे पहिल्याच आहे याचं उदाहरण आहे त्या अगोदरचं म्हणजेच कालचं जे सूत्र झालं ना त्याच्यावर सगळ्यात वरती इथली वरती छोटे जर खाली वरली ना आणखी काय वाजायचं एष आवयोः देखो एष
अवयवः वरती हे वरती एकदम एषः अवयवः पुत्र असते. आता काय झालं, हा आम्हा दोघांचा मुलगा आहे. यामध्ये आपल्याला काय सांगितलं होतं की एखाद्या पदाच्या पुढे आहे का, पदाच्या पुढे पदाच्या आरंभी नाही हे तर वाक्य आहे. अशा युष्मधारी अस्मतच्या षष्टीच्या ठिकाणी काय होतं, काय नाही वाम आणि नऊ आदेश द्विवचनाचा. मग इथे काय होणार आहे, नऊ. कारण की हा आहे अस्मत, अस्मतच्या ठिकाणी काय होतं, नऊ है ना. अस्मतच्या ठिकाणी काय होतं, नऊ. मग इकडे बघा लक्ष दे वरती 9 झाला तर हे पुसलं आणि आपण असं लिहिलं तरी चालतं. हे शह 9 पुत्र असते. काय चालेल, हे शह 9 पुत्र असती. आणि जाता म्हटलं आपण येते युवयोः गुरवः सन्ति. हे तुमचे गुरु आहेत. तर आता इथं काय केलं, एका पदाच्या पुढे आहे आणि सगळ्या पादाच्या आरंभी नाही म्हणून युवयोश ठिकाणी काय होतं, वाम. तर लिहायचं हे ते वाम गुरवः सन्ति. हे तुम्हाला दोघांचे गुरु आहेत असा अर्थ होईल किंवा नाही हे नसेल काय हे समजा कधी होईल. आता ते मागे जे सांगितलं ना पदापुढे ते वा हे होईल व होईल, हे होणार की नित्य होणार नाही की होणार. जर अशी परिस्थिती असेल तर करायचं. आणि युवय हो केलं तरी जमीन म्हणजे असते म्हणून तसं म्हणा. सध्याला काय नाही त्यांनी पुढे नाही मिळणार, सध्याला करायचंच. दुसरं आहे आता बहुवचनाचं है ना. आता काय म्हटलं, आमचे म्हणजे अस्माकम येथे छात्रा संती. आमचे हे विद्यार्थी आहेत. 2 नंबरचं हे उदाहरण इकडे पहा. 2 नंबरचे उदाहरण म्हणजे बहुवचनाचं. आता झालेलं सूत्र काय लिहायचे तर अस्माकम येथे छात्रा संती. आमचे हे विद्यार्थी आहेत. आता इथे ते सुरुवातीला आलं म्हणून या ठिकाणी अस्माकमच्या ठिकाणी न होणार. आता बरं हेच आपण अस्माकम इथून पुढे कुठे ठेवू, चला मागं ठेवू तर होईल. मग काय होईल, येथे न छात्रा संती. शेवटी आलं तरी चालेल किंवा येथे छात्रा संती न शेवटी ठीक आहे चालतं. आरंभी कशी पाहिजे, एखाद्या पदाच्या आरंभी म्हणजे अगोदर नसावं, मध्ये आला तर काम किंवा शेवटी आला तरी न आदेश व आदेश होतो. येथे आमचे छात्र आहेत तर हे तुमचे छात्र आहेत. मग येथे युष्माकम छात्रा सन्ति, येथे वह छात्राः सन्ति अशा वाक्याचा प्रयोग होतो. आणि आता हेच जर आपल्याला आता म्हटलं हा आहे ना, हे माझे विद्यार्थी आहेत असं, हे हा माझा विठ्ठल आहे. तर आता काय करायचं हे ना, दिले ना, त्वमेव माता च पिता त्वमेव. मम नाही दिलं पण सगळं हे ना. आता पहा द्विवचनाचं. ते मया एक वाचनाकरिता चतुर्थी आणि षष्ठीच्या ठिकाणी काय आदेश होतो पहा. ते मया एकवचनस्य, 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 या पदा पुढील
पदापुढील व पादाच्या आरंभी पदापुढील 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 व पादाच्या आरंभी पदा स्थित नाही अशा षष्ठी व चतुर्थीच्या षष्ठी व चतुर्थीच्या तुम्हाला लिहायचं लावलेलं जमतं लिहायला खाली होती सगळं पदापुढील आणि पादाच्या आरंभी स्थित नाही अशा षष्ठी व चतुर्थीच्या एक वचनाने षष्ठी व चतुर्थीच्या एक वचनाने विशिष्ट युष्मद आणि अस्मदच्या ठिकाणी युष्मद आणि अस्मदच्या ठिकाणी युष्मद आणि अस्मदच्या ठिकाणी ते आणि मी आदेश हो 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 काय आहे आता सांग युष्मद आहे ना युष्मद युष्मद युष्मदच्या षष्ठी एकवचन काय हा युष्मदच्या षष्ठी एकवचन काय तव काय आहे तव आणि आस्मदच्या षष्ठी एकवचन काय आहे ते सांग मम काय आहे मम आणि चतुर्थी एकवचन काय करायचं मह्यम काय आहे मह्यम आणि युष्मदचं चतुर्थी एकवचन तुभ्यम कायला तुभ्यम आणि तव यांच्या ठिकाणी होईल तुभ्यम आणि तवच्या ठिकाणी होईल ते तुभ्यम आणि तवच्या ठिकाणी ते आणि मह्यम आणि मेच्या ठिकाणी ते ममच्या ठिकाणी लक्षात ठेवा तुभ्यम आणि तव यांच्या ठिकाणी होणार ते मह्यम आणि मेच्या ममाच्या ठिकाणी होणार मह्यम आणि ममाच्या ठिकाणी होणार मे काय होणार तुभ्यम ते है ना तव ते मह्यम में आणि मम में या ज्याचा तुभ्यमचा अर्थ तुझ्या करता तर तुझ्या करता याच्या करता आपण ते सुद्धा वापरू तव तुझा याच्या करता सुद्धा ते येतो मह्यम म्हणजे माझ्या करता त्याच्या करता येणार आणि मम मम माझा याच्या करता काय येणार आहे मे येणार ठीक नाही लक्षात आलं का नाही आता हे लक्षात ठेवल्यावर आता पुढे तिथं अर्थ सुद्धा लिहून ठेवा आता एक राहिली द्वितीयचं एक वचन त्याच्याकरता वेगळंच सूत्र आलं त्वामौ द्वितीयायाः 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 पूर्ण अर्थ लिहा पदा पुढील त्या बरं पदा पुढील आणि पादाच्या आरंभी स्थित नाही पदा पुढील आणि पादाच्या आरंभी स्थित नाही अशा द्वितीयेच्या एक वचनाने द्वितीयेच्या एक वचनाने विशिष्ट द्वितीयेच्या एक वचनाने
विशिष्ट कोण विस्मद व अस्मदच्या ठिकाणी विस्मद आणि अस्मदच्या ठिकाणी त्वा आणि मा आदेश होतो. त्वा आणि मा आदेश होतो. पाहता म्हणजे कशाच ठिकाणी तो आदेश होतो रे? त्वामच्या ठिकाणी त्वा आणि मामच्या ठिकाणी मा आदेश होतो. लक्षात ठेवा. आता जसं मध्ये आला तर बरं का तुम्हाला हे सांग का ते मी चाल भगवंताने कुठं प्रयोग केला जन्मानि तव च अर्जुन बहुनी में दिलं का नाही? इथं मम पाहिजे होतं. मग भगवंताने काय केलं? मे बहुनी मे व्यतीतानि जन्मानि तव च अर्जुन. तव सुद्धा ठिकाणी सुद्धा प्राप्त आहे. असं मी तर असं केलं असतं तर काय झालं असतं ना? जवळ कमी पडतं तुला काय होता? बहुनी मे व्यतीतानि जन्मान्यपि है ना जन्मानि जन्मानि तेपि च अर्जुन है ना माझे आणि तुझे सुद्धा फार जन्म झाले. लगेच म्हणतंय बहुनी मे व्यतीतानि जन्मानि तेपि च अर्जुन. मी काय सांगतोय तुम्ही पुढे चालले. मी सांगतो इथे तवच्या ठिकाणी सुद्धा ते होऊ शकतं. तुझे सुद्धा हे अर्जुन माझे फार जन्म झाले आणि तुझे सुद्धा फार जन्म झाले. सुद्धा काय बोलत नाही. तवचे अर्जुन आहे पण तेपि चार अर्जुन तुझे सुद्धा चल. म्हणजे या ठिकाणी आपला असा आदेश होऊ शकतो है की नाही? बर याचं उदाहरण काय पहा. अहम त्वाम पश्य मी तुला अहम त्वाम इकडे बा मी तुला पाहतो है की नाही? इथे एका पदाच्या पुढे आहे म्हणून त्वामच्या ठिकाणी काय लिहिणार आपण? अहम त्वा पश्यामि मी तुला पाहतो असंही चालतं. त्वम नाही पाहिजे. बरं दुसरं काय? तो मला जाणत नाही. सह मां न जानाति. मग इथे आपण मामच्या ठिकाणी काय लिहू शकतो? समान जानाति. समान जानाति मा न जानाति. तो मला जाणत नाही म्हणजे त्वाच्या ठिकाणी त्वा त्वामच्या ठिकाणी त्वा आणि मामच्या ठिकाणी मा आदेश होतो. हे आपण वाक्यात श्लोक बनवताना प्रयोग करायचा. जसं आता पहा यांचे उदाहरण तुम्हाला समजून देण्याकरता सांगितले. दोन श्लोक दिले पहा. दोन श्लोकामध्ये सगळी उदाहरण दिली. कसा आदेश होतो पहा. श्लोक पहिला श्रीशस्त्वावतु मापीह 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 दत्तात्तेऽपि शर्मसः दत्तात्तेऽपि शर्मसः दत्तात्तेऽपि शर्मसः दत्तात्तेऽपि शर्मसः
याच्यातला अर्थ एक लक्ष द्या, हे पाहिल्याशिवाय एक नसतो. श्रीशस्त्वावतु मापीय एवढं. आता इथे काय होणार आहे? श्रीश, श्रीश म्हणजे भगवान श्री लक्ष्मी, श्रीश अर्थात भगवान विष्णू. विष्णू. आता काय होतो? त्वावतु मा इह, श्रीश इह है ना, त्वावतु त्वाम अवतु. इथं काय होतं? श्रीश म्हणजे विष्णू या लोकात, इह म्हणजे या लोकात. अन्वय करावं लागेल ना. एक, ई 2 3 4 5 आणि आपी 6. या सांगाय श्रीश म्हणजे विष्णू. त्वा इह या लोकात, ही आहे त्या त्वाम तुझे रक्षण करो. मा अपि माम अपि माझे सुद्धा रक्षण करो. लक्ष्मी पती. आता नाही बघा, आता बंद करा. बिली नाही इकडे लक्ष द्यावं. विष्णू या ठिकाणी तुझे रक्षण करो आणि माझे सुद्धा. आता इथे काय झालं? हे त्वा एका पदापुढे आला की नाही, म्हणून त्वा आमच्या ठिकाणी काय झाला? आणि इथे हे पदाच्याच पुढे आला म्हणून इथं काय झाला? मा. मा अपि इह या ठिकाणी विष्णू तुझे इथं प्रयोग केला की नाही, म्हणजे द्वितीयाचा त्वामाचा एक वचनाचा प्रयोग करून दाखवला. दुसरं काय? सह ते मेपी शर्म दत्ता. सह म्हणजे तो, ते दिलं की नाही. इथं काय होतं? तुभ्यम म्हणजे तुला, मह्यम म्हणजे मला शर्म दत्तात. पाहता तो ईश्वर. तुभ्यम म्हणजे तुला. मग इथं आता तुभ्यमच्या ठिकाणी काय दर्शवतो रे? बरोबर ना? काय होतं? ते. तुभ्यमच्या ठिकाणी ते आणि मह्यमच्या ठिकाणी मी. शर्म म्हणजे सुख. तुला आणि मला सुख दत्तात म्हणजे देव. तो तुला आणि मला सुद्धा सुख देव है ना. आणि माफी हे तुला सुख देव है ना. शर्म म्हणजे सुख देव. माफी मला सुद्धा सुख. आणि माम म्हणजे महिम म्हणजे महिम तिथे काय होतं? मी. त्याला आणि मला दोघांनाही सुख देव. इथे प्रयोग करून दाखवावा लागला चतुर्थीचा. त्याच्यानंतर काय ते पुढे पहा बहुवचन चतुर्थीचं लिहितात. स्वस्ती स्वामी तेमेपि. चतुर्थी आणि षष्ठी भाग. स्वामी तेमेपि सहरी. स्वामी ते मेपि सह हरी. इथं काय होईल? सह हरी ते सहरी ते स्वामी मेपि म्हणजे काय? तो हरी तुझा आणि माझा सुद्धा. स्वामी आहे ते. तू हरी तुझा आणि माझा सुद्धा स्वामी आहे. ते म्हणजे तुझा, मी म्हणजे माझा स्वामी आहे. या ठिकाणी सुद्धा
ते इथं काय पाहिजे होतं तव, आणि मेच्या ठिकाणी काय होतं मम, तिथं ते आणि तव यांच्या ठिकाणी मे आणि ते मम आणि तव या ठिकाणी काय केलं ते आणि मी आदेश झालेला आहे. हे एक वचनाचे उदाहरण दिले. आता द्विवचनाचे काय देतात? हरिपातो वामपि नौ विभुः, पातो 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 वामपि नौ विभुः, आता विभुः वामपि तो दे काय सांगितलं पातो पाता विभुः है ना, नौ वामपि पातो हरि विभु म्हणजे व्यापक परमात्मा. आता वाम तुमचे म्हणजे तुम्हा दोघांचे आणि आम्हा दोघांचे सुद्धा पालन करो. मग काय झालं? व्यापक परमात्मा तुम्हा दोघांचे आणि आम्हा दोघांचे पालन करो. आता इथं काय होतं ना, वाम द्वितीया युष्माची द्वितीया द्विवचन आणि माम आवाम अस्मतच्या द्वितीयचे द्विवचन. इथे वामच्या ठिकाणी काय झाला? युवाम. हा युवाम. इथे कशा ठिकाणी वाम झाला? युवामच्या ठिकाणी. युवामच्या ठिकाणी. आणि नऊ कशा ठिकाणी झाला? आवामच्या ठिकाणी हे झालं. तुम्हाला ते सगळं तुमच्या टिप्पणीत खाली दिले बघा त्याचा अर्थ तेवढंच. हे पहिला श्लोक झाला. त्यानंतर दुसरा श्लोक सुखं वाम नो ददात्वीश, 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 सुखं वाम नो ददात्वीश. आता ईश वाम नो सुखं ददाति. आता काय होईल? ईश म्हणजे ईश्वर. वाम आता इथं कधी ज्याला दिलं जातं त्याच्या चतुर्थी विभक्ती होते. मग इथं काय होतं? युष्मभ्य. आता काय झालं? ईश्वर तुम्हा सर्वांना आणि आम्हा सर्वांना सुख देव. तर इथे पहा वाम कशा ठिकाणी झाला? युष्माभ्याम. युष्मा नाही युवाभ्याम. युवाभ्याम. नाव कशा ठिकाणी झाला? ठीक आहे. युवाभ्याम ठिकाणी काय झालं? हा बोला. वाम आणि नऊ. म्हणजे याचा अर्थ काय झाला? ईश्वर तुम्हा सर्वांचं रक्षण करो. ठीक ना? ईश्वर तुम्हा सर्वांना किंवा तुम्हा सर्वांना सुख देव. आणि काय दिले पुढे?
पतिर्वामपि नौ हरि पतिर्वामपि नौ हरि आता यशस्वीचा प्रयोग आहे हरि युष्माकम अस्माकम अपिपती हरि तुमचा आणि आमचा सुद्धा मालक आहे नवरा आहे तर आता इथे काय होणार युष्माकम निवड काय होणार बघा वाम अस्माकम निवड काय होणार न म्हणजे काय झालं हरि है ना वास निवड वाम है ना म्हणजे युष्माकमच्या ठिकाणी काय झालं वाम आणि अस्माकमच्या ठिकाणी नऊ तर काय झालं हरी तुम्हाला दोघांचा आणि आम्हाला दोघांचा आहे पती तुम्हाला दोघांचा आणि आम्हाला दोघांचा सुद्धा पती आहे स्वामीजी युव युव युष्माकम युव युव आवयो दोघांचा लेख आपला हरि युष्माकम हे बा हे झालं युष्माकम युवा काय झालं युव 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 आवयो वाम आणि नऊ हे युव युव आवयोच्या ठिकाणी अच्छा हेच झालं का पण आपण काय सुरू आहे पती ना बरोबर आहे ना अच्छा द्विवचन सुरू आहे ना म्हणजे काय पाहिजे युव युव युवयः आवयो आणि आवयो अवयव वाम नऊ एक वचनाला सुरू आहे का नाही द्विवचन हरी तुम्हा दोघांचा आणि आम्हा दोघींचा पती आहे हरी तुम्हा दोघींचा आणि आम्हा दोघींचा नवरा आहे पती आहे हे कशाचा विचार झाला द्विवचनाचा आणि आता बहुवचनाचा सगळ्यात खाली देतात सोमव्याद सोमव्याद भूवः सोमव्याद भूवः याचा अर्थ काय झाला सह अर्थात तो मला हे नाही सह सह वह है ना तुम्हा सर्वांचे न आम्हा सर्वांचे अव्याप रक्षण करो तो ईश्वर तुम्हा सर्वांचे आणि आम्हा सर्वांचे रक्षण करो ठीक ना ईश्वर तुम्हा सर्वांचे रक्षण करो आणि आम्हा सर्वांचे सुद्धा रक्षण करो आता हे झालं ठीक ना ते कोणाचं इथं काय पाहिजे होतं द्वितीय बहुवचन युष्मान म्हणजे कोणाच्या ठिकाणी वर झाला युष्मानच्या ठिकाणी कर्मामध्ये द्वितीय असते ना आणि इथं न कशाच ठिकाणी झाला अस्मान म्हणजे अस्मान काढून वह केलं नह केलं आणि युष्मान काढून वह केलं तसंच आता हे लक्षात ठेवायचं बरं का आणि दुसरं हे तर काय शिवो वो नो शिवम वो नो दद्या शिवम वो नो दद्या शिवम वो नो दद्या असं काय होईल वह वह अर्थात तुम्हा सर्वांना न अर्थात
आम्हा सर्वांना शिवम दद्यात् सुख देवो. त्याचा अर्थ काय? देव. तो तुम्हा सर्वांना आणि आम्हा सर्वांना काय करो? सुख देव. इथं वह कोणाच ठिकाण झाला? चतुर्थी बहुवचन युष्मद्भ्यम. न कोणाच ठिकाण झाला? अस्मद्भ्यम. हे लक्षात ठेवायचं. आणि शेवटचं देतात षष्टीच्या बहुवचनाचं सेव्योत्र वह सहनः. सेव्योत्र वह सहनः. आता काय आहे? जाणण्यात बोलत सह तो अत्र म्हणजे या लोकात वह म्हणजे तुम्हा सर्वांचा नह म्हणजे तुम्हा सर्वांचा सेवा करण्यास योग्य आहे. तो हरी तुम्हा सर्वांचा आणि आम्हा सर्वांचा सेवा करणे योग्य आहे. इथे पहा, इथे बहुवचनाचे जे काही न वह म्हणजे युष्माकम, न म्हणजे अस्माकम, या ठिकाणी आदेश करून या श्लोकात जितके प्रयोग आपल्याला आले पाहिजे सगळे प्रयोग आहे की नाही? हे झालं. अस्मद आदेशा वक्तव्या. एक वाक्ये बोला. एक वाक्ये युष्मद अस्मद आदेशा. 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 एक वाक्य म्हणजे एका वाक्यात युष्मद आणि अस्मद आदेश म्हटले पाहिजे. म्हणजे एकाच वाक्यात समजा आता काय झालं, इकडे काय झालं, एखादं पद दुसऱ्या वाक्यात आहे आणि युष्मद दुसऱ्या वाक्यात आला तर हे आदेश होणार नाही. म्हणजे एकाच वाक्यात युष्मद आणि मागचं पदही त्याच वाक्यात असलं. आपलं काय पाहिजे, एक पद पाहिजे त्याच्या पुढे युष्मद किंवा अस्मद पाहिजे तर, आणि बाकी काय असं पण एखादं पद पाहिजे समजा. परंतु हे सुद्धा एका वाक्य, हेही त्याच वाक्याचं पद असावं, हेही त्याच वाक्याचं असावं. एकाच वाक्याचे असले तरी हे आदेश होणार. नाहीतर हे पद दुसऱ्या वाक्याचं युष्मद दुसऱ्या वाक्याचं तर आदेश होणार. म्हणजे माम्मा है ना, माम्मा माम मा आदेश होणार नाही, तो आदेश होणार नाही. ते कोणतेच आदेश होणार नाही. तर मग आता आपल्याला एका वाक्यात काय, एका वाक्यात म्हणजे एक वाक्य कशाला म्हणतात ते आपल्याला माहित पाहिजे. तर सांगतात एकतिंग वाक्यम. एकतिंग वाक्यम. एकतिंग वाक्यम. एकतिंग वाक्यम. एकतिंग वाक्यम. एकतिंग वाक्यम. एक तिंग वालं वाक्य असतं. म्हणजे एकच क्रियापद आलं तर त्याला काय म्हणायचं, वाक्य. एक तिंग झालं की लगेच वाक्य संपलं. दुसरं क्रियापद आलं की वाक्य दुसरं झालं, आहे की नाही. जसं तिथं उदाहरण दिलंय काय, ओदनं पच तव भविष्यति.
ओदनम पच तव भविष्यति. आता इथे काय झाले, दोन वाक्य झाले. एक टिंग झाला पच, शिजव, म्हणजे भात शिजव, आणि तुझा होईल. आता पहा, हे दोन वाक्य झाले. भात शिजव क्रियापद एक संपलं, तुझा होईल हे दुसरं झालं, म्हणून हे दोन वाक्य झाले. तव आहे पदापुढे तर आहे, परंतु हे दुसऱ्या वाक्यातलं आहे, आणि पच आहे हे दुसऱ्या वाक्यातलं आहे, म्हणून तवच्या ठिकाणी ते आदेश होत नाही. एकच वाक्य पच, ज्या वाक्यात तव आहे त्याच वाक्याचा पच पाहिजे होता, तरच हे आदेश होतात. समजा आता आम्ही इथं न करता इकडे ठेवला असताना भविष्यती तिथं म्हणा काही समस्या नाही, परंतु एका वाक्यात आरंभी आलं ना तर इथे आदेश होणार नाही. एक लक्षात ठेवायचं. आणि किती सूत्र आले तर वार्तिक, दोन वाक्य घेऊ बरं, एकच आहे, एकच आहे. त्यामुळे एके वन्नावा दैवन्वादेशा, एके वन्नावा दैवन्वादेशा वा वक्तव्या, एके वन्नावा दैवन्वादेशे वा वक्तव्या, एके वन्नावा दैवन्वादेशे वा वक्तव्या, म्हणजे हे वाम नव इत्यादी आदेश. अनवादेशिक अनन्वादेश लिहिले, अनन्वा येथे वारणावादेव अनन्वादेशी है ना. अनन म्हणजे अनवा देशाहून भिन्न वा विकल्पाने म्हणजे सांगितले पाहिजे. हे वाम नऊ इत्यादी आदेश अनवादेशाहून भिन्न, म्हणजे दोन वाक्य झाले ना. आपण मागे सांगितलं होतं ना काय, एकम कार्यम विधातुम विधातस्य कार्यांतरम विधातुम पुनरुपादानम अनवादेशः. एक कार्य सांगण्याकरता ज्याचं ग्रहण केलं, पुढे दुसरं कार्य सांगण्याकरता त्याचंच ग्रहण केलं तर त्याला काय म्हणतात, अनवादेश. आणि जेव्हा ग्रहण नाही केलं म्हणजे अनवादेश नसेल, सामान्य वाक्य असेल तर त्याच्यात विकल्पानं करायचं आणि अनवादेशात नित्य करायचं. तेच वाक्य देतात बा. तू अक्षर लिहिले हजबुल केले शेळ्या चालायचं कोणी घालायचं त्याच्यात इकडे चांगले लिहिले ना. तो नित्यम सिंह अनवादेशात, म्हणजे समजा अनवादेश असला एकच पुनर्ग्रहण केलं तर अनवादेशात काय होतो, नित्य नित्य वामनव इत्यादी होतात. आणि अनन्वादेशात सामान्य वाक्यात विकल्प. ठीक ना. खाली लिहिलंय दाता ते मे, दाता ते भक्तोस्ती, दाता तव भक्तोस्ती. समजा सामान्य वाक्य आहे ना, दाता म्हणजे ब्रह्मदेव, ते म्हणजे तुझा, भक्त भक्त आहे, ब्रह्मदेव तुझा भक्त आहे, सामान्य वाक्य आहे. मग इथे आपण एकदा असं ते लिहू आणि
आणि एकदा काय देऊ तव सुद्धा चालेल. दाता तव भक्त अस्ति, दाता ते भक्त अस्ति किंवा दाता तव भक्त अस्ति. ब्रह्मदेव तुझा भक्त आहे ना, ब्रह्मदेव हे असं सामान्य वाक्य आहे. परंतु अनुवादेश असल्यानं अन तर मग नित्य आदेश करायचाच करायचा. पुढचं उदाहरण दिलंय काय, तस्मै ते नमः, तस्मै ते नमः. बाईकडे त्या तुला म्हणजे एकदा तस्मैनी ज्याचं ग्रहण केलं पुन्हा तेनं सुद्धा त्याचंच ग्रहण केलं, म्हणून इकडे याला याच्या ठिकाणी काय झालं, नमस्कार झाला. नमस्कार करताना काय केलं ते झालं. तस्मै ते त्या तुला नमस्कार असो, है की नाही. जर काय झालं असतं तस्मै तुभ्यम नमः, तिला तुभ्यम नाही होणार, काय होणार, अच्छा ठीक आहे, तस्मै ते नमः. आणखी दुसरे एक वाद संपलं ना. या प्रकारे अनन्वाद हा काय आहे, अनुवादेश, आणि हा अनन्वादेश. तिथं अनुवादेश नाही अशा ठिकाणी विकल्प करा, आणि अनन्वादेशात नित्य, अनुवादेशात नित्य आणि अनन्वादेशात विकल्प. म्हणून पुढे जन्मानितः चार्जुन बहूनि मे व्यतीतानि, जन्मानितः चार्जुन कोणता आहे तिथे अनन्वादेश. अनन्वादेश असल्यामुळे दोघांपैकी कोणते आपण लिहू शकतो. परंतु अनुवादेश असला तर नित्य आपल्याला काय करावं लागेल, ते मे हे आदेश करावे लागेल. बस आता राहिलेलं उद्याच. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते पाठ चालू.